मैदानाच्या आतमध्ये जी इलेक्ट्रिक तार आहे त्याला जर चेंडू लागतोय तर डेड बॉल असेल. जाऊया स्पर्धेच्या दिशेनं. अगदी 2 मिनिटं अंपायर आम्ही काउंट डाऊन देतोय. पहिली मॅच जे बजरंगबली विपक्ष सिद्धी 11. काउंट डाऊन आपण देऊया. दोन्ही अंपायर आहेत, तयार आहेत का अंपायर? येस. मी एक्स्ट्रा खेळाडू आहेत का? जाऊया मॅचच्या दिशेनं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. KPL 2024 तिसऱ्या पर्वाचा पहिला चेंडू. आज शुभमुहूर्ताची गरज नाहीये. 10:22 पहिला चेंडू. गणपती बाप्पा, पहिला चेंडू आहे. खेळाडू कॅच पकडली जाते. पहिला चेंडू वरती विकेट येते. सोहमने कॅच पकडले कदाचित. येस, आणि याच नावासाठी आम्ही 12th मॅन बोलवत असतो. आणि अप्रतिम कॅच. काय सुरुवात झाली KPL कुट्रे प्रीमियर लीग 2024 ची दमदार सुरुवात आली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सुहास पवार. फलंदाज अजितला मागे जावं लागलं. संगमालक आमच्या सोबत जरूर जोडलेत जे बजरंगबलीचे विजयजी पवार साहेब. सचिन सूर्यवंशी कॅप्टन आहे या टीमचा. अबाई माझा 40+ जितेंद्र पवार. आज त्याला मिस करू शकतो कदाचित, आज नाही अवेलेबल. मात्र दुसऱ्या साईडला सिद्धी 11 शिवाजी दीक्षित यांचा मास्टर माइंड गेम बघायला भेटेल. संदीप देसाई कॅप्टन आहे. 40+ शिवाजी दीक्षित खेळताना दिसतील. आणि संदीप देसाई आणि शिवाजी दीक्षित ही A1 जोडी आहे. एकाच टीम मध्ये गेले कित्येक वर्ष खेळताना आपण पाहतो. नवीन बॅटर मैदानामध्ये आल्या. अर्थातच सुहास. प्रत्येकाने कॅप परिधान केले, म्हणजे कदाचित नियम आहे या स्पर्धेचा, तुम्हाला कॅप परिधान करूनच खेळावं लागेल फिल्डिंग करत असताना. मेन अंपायर तुम्ही पाहताय. लेग अंपायरच्या बाबतीत खूप सारी चर्चा आज करणार आहोत आपण. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न असतं. पहिला चेंडूवरती जेव्हा दबाव येतो, विकेट जाते, तेव्हा बराचसा दबाव असतो. शांततेमध्ये खेळणं महत्त्वाचं असतं, कारण की ही तर सुरुवात आहे. अभी तो नापी आहे मुट्ठी भर जमीन, अभी तो आगे पुरा आसमान बाकी है. कारण की ही सुरुवात करावी लागते. एखाद्या प्लेयरची सुरुवात, एखाद्या टीमची सुरुवात खडतर झाली तर दुसरा खेळाडू येतो ती सुरुवात सहज करून देण्याचा प्रयत्न असतो. अप्रतिम चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर संदीप आहे. लेजंड खेळाडू कोणाला बोलतात, 40+ खेळाडू कोणाला बोलतात. मिस्टर संदीप यंदाचं वर्ष गाजवलंय, गाजवायला सुरुवात करतात. मग गतवर्ष त्यांचं विसरलो नाहीये आम्ही. अप्रतिम गाजवलं होतं गतवर्ष. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर खेळ करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू गली रिजन मध्ये एक धाव फक्त कंप्लीट केली जाईल. बरीचशी मेहनत केली. आणि आणखीन विचार असतो की रात्रंदिवस ज्यांनी मेहनत केली मैदानात त्यांचा खेळ कसा होईल, कारण की त्यांना एक तर झोप नाहीये, त्यांना आराम नाहीये. अशा सर्व गोष्टींचा विचार आज या स्पर्धेसाठी केला जाईल. बॅकफुटला जातोय, विकेट करण्याचा प्रयत्न. परफ्यूम बॉल आहे. अप्रतिम चेंडू आहे. खेळपट्टीची देखील आपण चर्चा करूयात. एखादं इमर्जन्सी मध्ये विमान उतरायला गेलं तर या खेळपट्टीवरती उतरवू शकतो, कारण की ही खेळपट्टी बनली सपाट. अप्रतिम बॅट स्विंग केल्या. पहिल्या षटकामध्ये काय घडलं, गोलंदाजाने पायामध्ये संपूर्ण फलंदाजांच्या बेड्या ठोकल्या. हे पहिलं षटक राहिलंय. निर्धाव चेंडू आले तब्बल आतापर्यंत 4. त्यामध्ये एक विकेट आले, त्यामध्ये एक धाव आले, म्हणजे 5 निर्धाव चेंडू आणि एक विकेट, एक धाव,
पहिल्या षटकाची सुरुवात झाली. फलंदाज बाद आणि धावसंख्या 1. बॅटिंग करत असताना जे बजरंग बली. सगळे डकआउट जर तुम्ही बघितले तर मागच्या वर्षी जिथे डकआउट होते तिथेच आहेत. म्हणजे आपल्या लकी जागा प्रत्येकाने पकडून ठेवलेत. संपूर्ण रुद्र 11 तुम्ही पहा, तदनंतर जिजा फायटर पहा, दक्ष स्पोर्ट्स पहा, सर्व टीमचे डगआउट आहे त्या ठिकाणीच आहेत. गोलंदाजीसाठी सध्या गोलंदाज पाहतोय सोहम आलाय. पहिल्या वर्षाची ढाल, दुसऱ्या वर्षाचा कप म्हणजे सूरज पवार, अनिकेत शेजवर पप्प्या. पहिल्या वर्षी मिस्टर केपीएल सूरज पवारनी पॉवर दाखवली, ढाल उचलली. दुसऱ्या वर्षी अनिकेतनी पॉवर दाखवली, तो कप उचलला. या वर्षी कोण आहे? बॅकफुटला जाऊन शॉट ऑन फुल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन. चेंडू अगदी वेगानं जातोय कार्पेटला, अगदी सी मारे शेपार. केपीएल येतोय चौकार. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका होता. बॅकफुटला जाऊन खेळला गेला, जागा बनवली. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला आपण पहिला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. यंदाचं खेळपट्टी अगदी सपाट आहे. मेहनत घेतली या खेळपट्टीला. सपाट आहे, बनवली गेली पण मेहनत घेतली. आणि यासाठी जेव्हा मैदानामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा समाधान वाटलं की केपीएल वाव, वर्ल्ड कप झाला हा कुट्रेचा. आणि खूप समाधान वाटलं या स्पर्धेला आल्यानंतर. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने खेळपट्टीने अंदाज दिला की बॉलिंग पिच चेंडू पडल्यानंतर राईज होतोय, या सर्व गोष्टींची चर्चा केली जाईल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू अगदी फॉलो थ्रू मध्ये जरूर गरज होती. एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या होत्या. आय कॉन्टॅक्ट चुकला गेला, नजरेला नजर भिडली, नजर खाली राहिली आहे. जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचाराने, जड पावलाने फलंदाज खाली मान घालून चाललाय माघारी. दुसरा बॅटर चाललाय हा माघारी. फलंदाज आपण पाहिलं तर विनायकला देखील जागा सोडावी लागते. पहिला अजित बाद झाला, गोल्डन डकचा शिकार ठोठावला. विनायकने 2 चेंडू डॉट केले, तदनंतर तो विकेट. म्हणजे बॅक टू बॅक आपण पाहिले तर दोन्ही बॅटर असे आउट झाले ज्यांनी मात्र धावा केल्या नाहीयेत. या स्पर्धेचा करंडक मला वाटतं या विभागामध्ये पहिलाच असा करंडक आला असेल. ना भूतो ना भविष्य, काहीतरी नव्यानं करण्याची सुरुवात असते केपीएलची. पहिलं वर्ष आठवलं, द्वितीय वर्ष आठवलं, तर तृतीय वर्षामध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी केली जाते. केपीएलचं जेव्हा ऑक्शन झालं त्या ऑक्शन मध्ये सर्वात जास्त बोली जर कोणत्या खेळाडूवरती असेल तर ऑक्शन मधील तब्बल 23,000 व्हर्च्युअल पॉइंट वरती घेतला जाणारा खेळाडू सध्या मैदानामध्ये दाखल झाला. संतोष या संपूर्ण कुट्रे प्रीमियर लीग मधील महागडा खेळाडू, हाय बोली खेळाडू, 23,000 व्हर्च्युअल पॉइंटचा खेळाडू. नॉन स्ट्राईकला यावेळी क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडू डीप मधून येतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. पार्किंग फुल झाले आज. फायनलला काय या ग्राउंडचं दृश्य असेल, कारण की आजचा पहिला दिवस आहे. अर्धी पार्किंग फुल झाले. फायनलला होईल पॅक रोड होईल. आणि पहिला दिवस आहे आज. ज्या पद्धतीने प्रेम भेटले पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेला, ज्या पद्धतीने संपूर्ण मान्यवर आमचे संपूर्ण जे स्पॉन्सर आहेत, ज्यांचा खारीचा वाटा आहे, ज्यांचा सपोर्ट नेहमी आहे, ते सगळे या स्पर्धेला आपण पहिल्या दिवसामध्ये उपस्थित राहिले. धावसंख्या फक्त आज 7 आकड्यावरती, 7 ऑन अ स्कोर कार्ड. शफल झाला, बिग हिट करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर एक रिझनला. आता मात्र खेळाडू वेगानं येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. जय बजरंग बली टीम, या टीमला थोडंसं वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळावं लागेल. थांबून थोड्याशा धावा बनवाव्या लागतील. पहिला षटकार कोण मारेल, पहिला चौकार कोण मारेल, पहिली हॅट्रिक विकेट कोण घेईल, कारण की पहिली विकेट तर संदीपने घेतली, त्याचं नाव लिहिलं गेलंय. पण इथून पुढे पहिला चौकार, पहिला षटकार, पहिलं ते पहिलं असतं. प्रेम असो, फटका असो, चौकार असो, कप असो, मिस्टर केपीएल असो, पहिलं तर पहिलं असतं. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. हवा पाहताय, जे भगवे झेंडे कोणत्या दिशेला सध्या फडकत आहेत ते भगवे झेंडे तुम्ही पाहताय. हवा एका दिशेला मात्र सध्या चालू आहे. खेळाडूंची बरीचशी मेहनत चालू आहे.
सध्या वर्कआउट करून घेतलं जातंय त्यांच्याकडून मैदानामध्ये क्षेत्ररक्षण गरागर फिरवलं जात आहे. सध्या आपण पाहिलं तर चेंडूचा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि तब्बल धावसंख्या आहे 8 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. ओव्हर दी विकेट थोडासा शफल होऊन घेण्याचा प्रयत्न विकेट किपर आहे. स्लिप तर आहे मात्र विकेट किपर स्वतःहून जातोय, चेंडू गॅदर करतोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय. चेतन आमच्यासोबत जोडला गेला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. अगदी निर्धाव चेंडू येतो या ओव्हरचा. हा निर्धाव चेंडू पहिला निर्धाव चेंडू होता या ओव्हरचा. हो फसला जातोय, पुन्हा फसला जातोय. बॅट स्विंग केली, आतापर्यंत टायमिंग जुळलं नाहीये. अंपायर सांगतात ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ झालेला आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तब्बल धावा आपण पाहिल्या तर 6 धावा तब्बल आतापर्यंत 7 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये खर्च झालेत आणि टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या आकड्यावरतीच आहे. 8 धाव संख्या 2 षटकांच्या अखेरीस ओव्हर क्रमांक 2 देखील संपुष्टात आले. 5 षटकांची मॅच आहे. 2-1-1 अशा पद्धतीने ओव्हर आहेत. म्हणजे कदाचित चेतन संदीपची आणखीन एक ओव्हर असू शकते. 2-1-1. आमचे कॅमेरामॅन अगदी उन्हाळा खूप आहे आणि झाले आता खऱ्या अर्थानं त्यांचं काम आजपासून चालू झालं. कामाशी प्रामाणिक असणारे खऱ्या अर्थानं ओमसा MTCचे सर्व लहान मी जबाबदारी घेणारे लहान कॅमेरामॅन पाहिलेत जवळून, ज्यांनी एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे जेव्हा मोबाईलवरती PUBG खेळायचे दिवस असतात तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यामधून स्वतःचा माइंडसेट आणि स्वतःची क्लिअरिटी जगाला दाखवली, सर्वांना दाखवली आहे. संपूर्ण कॅमेरामॅन ओमसा MTCचे गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल होतोय. येस मास्टर खेळाडू, तुम्ही किती पावसाळे पाहिलेत इम्पॉर्टंट नाही, पावसात किती भिजलात त्यावरती तुमचा अनुभव ओळखला जातो. आणि शिवाजी दीक्षित फ्रॉम कुठरे लेजंड प्लेयर, कुठरे KPL खऱ्या अर्थानं मेहनत केल्याने सकाळीच त्यांना आलेल्या चर्चा झाली की एवढी मेहनत केली, मॅच होईल का चांगली, खेळाल का चांगली. लेट्स सी, बघूयात या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी राहते. कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात. रिक्स घेतली जाईल, रिक्स घेतल्याने तोटा होतो, पण जग सांगतं रिक्स घेतो तोच तर मोठा होतो. या मॅच मध्ये रिक्स घेतली जाईल का? पहिला चेंडू यॉर्कर, क्रिकेटचा अस्त्र बाहेर काढला. का चर्चा केली शिवाजी दीक्षितची, का चर्चा केली या गोलंदाजाची. या गोलंदाज ज्या पद्धतीने आपल्या लेंथवरती अजूनही टप्पा आपला त्यांनी राखून ठेवला, अजूनही तशीच गोलंदाजी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आपला अनुभव सातत्याने मैदानामध्ये दाखवत आले आणि त्याच गोष्टीची चर्चा होती. बॅटिंग करणाऱ्या टीमला जबाबदारी घ्यावी लागेल मॅचमध्ये. ओ इट्स नो बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाते, फेकी तर केली आहे, बॅकअप नव्हता, चेंडू अगदी हातामध्ये आणि हा कदाचित टच नो दिला गेला. फ्रंट फुटला आहे. येस हा नो आहे. तुषार बापूंचे डोळे म्हणजे घारी सारखे. येतोय KPL चा आणखीन एक देखना चौकार संतोषने मारलाय. संतोषला खेळावं लागेल या मॅच मध्ये. संतोष मगाशी चर्चा केली की KPL चा महागडा खेळाडू, धावा तेवढ्या करून दाखवाव्या लागतील, कारण की या मॅच मध्ये त्याला जबाबदारी घेऊनच खेळावं लागेल. जबाबदारी खांद्यावरती आपोआप येते, ती दिसून येत नाही जबाबदारी. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 धावा 14. यावेळी देखील लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये, खेळाडू मात्र वेगाने येतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव अगदी
आरामामध्ये कंप्लीट केली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या मैदानामध्ये कोणती धावसंख्या सुरक्षित आहे याचं आतापर्यंत उत्तर भेटलं नाहीये आणि मॅन ऑफ द सिरीजची कदाचित सायकल आली आहे. मॅन ऑफ द सिरीज सायकल अप्रतिम स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज त्याची देखील चर्चा करूयात. हो यावेळी देखील शफल होऊन करण्याचा प्रयत्न, थोडासा डान्सिंग ऑफ द विकेट राहिलं, बॅटीच्या अगदी बॉटमला राहिला. पहिली एक धाव तर कंप्लीट केली जाते. मॅचमध्ये एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. सुहास असेल, संतोष असेल, दोघांमध्ये आकड्यांचा खेळ, आकड्यांची जबाबदारी, आकड्यांची थोडीशी सांगड होणं गरजेचं आहे. कारण की ओव्हर क्रमांक 3 चालू असताना अजूनही 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. त्यामधली कदाचित 1 ओव्हर संदीपची असू शकते, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये पायामध्ये बेड्या ठोकल्या. आणि अशा वेळी या मॅचमध्ये कसं खेळलं जातंय. हो सुरेख फटका, मिड विकेट रिजनच्या बाहेर निघून जातोय. कुठे प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या पर्वाचा पहिला षटकार येतोय. बॅटिंग करत असताना संतोषच्या बॅट मधून वॉट अ स्ट्रोक, क्रॉस बॅटेड केला, मिडल ऑफ द बॅट आणि क्रंचिंग ऑफ द साऊंड निघून जातोय. हाय अँड हँडसम संतोष षटकार, वॉट अ स्ट्रोक. संतोष हे तो मॅच आहे, संतोष हे तर आनंद आहे, संतोष हे तर दिवाळी आहे. शेवटचा होता अगदी हलक्या हाताने मनगटाच्या साईने फ्लिक ऑफ द रिस्क केला. यावेळी मात्र क्षेत्रशेख खाली पडतोय, चेंडू पर्यंत जातोय, डाय लगावले, उठून उभा राहील आणि अखेरीस चेंडू हा फेकेल. कार्तिक देसाई होता, वेट वॉच फसले गेलेत पण बॅट ड्रॅग केली आहे. टीमची टोटल येस बॅटर पोहोचले गेले. टीमची टोटल आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. ड्रिंक ब्रेक येस ड्रिंक ब्रेक, एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला गेला. दोन्ही टीम या आपापल्या टीमला, खेळाडूंना पाणी घेऊन या मैदानामध्ये. टॉस साठी नीट फायटर आणि RV11 लक्षात घ्या. इनिंग ब्रेक मध्ये तुमचा टॉस केला जाईल मित्रांनो. आणि जय बजरंग बलिया, सिद्धी 11, कुट्रे, KPL गावागावाला एकत्र आणणारी ही स्पर्धा आज देखील पाहतोय. खऱ्या अर्थानं अभिमान आहे KPLचा. खऱ्या अर्थानं कुठरे गावाला खऱ्या अर्थानं अभिमान असेल तर सध्याच आपण पाहिलं तर फार्मसी ऑफिसर म्हणून म्हणजे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सरळ सेवेतून औषध निर्माण अधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली त्यांचे सन्माननीय विजयजी सिंह विठ्ठलराव कदम खऱ्या अर्थानं कुठरे गावाचा अभिमान आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या माध्यमातून महिलांमध्ये द्वितीय येऊन पोलीस निरीक्षक म्हणून PSI म्हणून निवड झालेल्या मोनिका रामचंद्र पाटील या देखील खऱ्या अर्थानं कुठरे गावाचे अभिमान आहेत. या कुठरे गावाची खऱ्या अर्थानं कॉलर टाईट झाल्या. जेव्हा या गावामध्ये क्रिकेट देखील खेळलं जातं, शैक्षणिक दृष्ट्या देखील आपण पाहिलं तर PSI म्हणून एका मुलीची निवड होते महाराष्ट्र राज्य लेवलला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर फार्मसी ऑफिसर देखील याच गावातून निवड होते महाराष्ट्रामधून. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संपूर्ण मातीतला खेळ याच गावामध्ये खेळला जातो. ही संपूर्ण आपण पाहिलं तर अभिमानाची गोष्ट आहे KPL साठी. एका साईडला तुषार बाप्पू आहेत आज लेजंड खेळाडू ॲज अ अंपायर म्हणून. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर समालोचन क्षेत्रामध्ये येण्यासाठी ज्यांची धडपड चालू आहे ते आमचे दादा ढेप देखील या स्पर्धेसाठी अंपायरच्या भूमिकेमध्ये. जे दोन्ही अंपायर्स तुम्ही पाहताय, दादा ढेपची प्रतीक्षा जरूर आहे की थोडेसे या विभागातले डान्सिंग अंपायर आहेत. बऱ्याचशा व्हिडिओ त्यांच्या व्हायरल झालेत. अगदी गुढे पाचगणी गुढेच्या देखील स्पर्धेच्या व्हिडिओज व्हायरल झालेत. व गोलंदाजीसाठी मिस्टर संदीप येत आहेत. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मिस्टर संदीप येत आहेत गोलंदाजीसाठी. चेतन आपण चर्चा केली की ओव्हर क्रमांक वैयक्तिक दुसरी बाकी आहे संदीप यांची, ते आलेच सध्या गोलंदाजीसाठी. धावसंख्या 24. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट आहे. अडी पॉइंटला खेळाडू तैनात नाहीये. चेंडू मात्र वेगाने जरूर जातोय कार्पेटला अक्षरशः गुदगुल्या करत. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे.
पण गतवर्षापेक्षा यंदाचा मैदानाला आपण पाहिलं तर संपूर्ण बनवलं गेलं आणखीन मेहनत करत. येस, वन शॉट, लालच बुरी भला है, लालच करके किसका हुआ है भला. वन शॉट, एकच धाव आत्ताची भेटेल. ओमचा एमटीसी डोंबिवली खोनीगाव अक्षिशेट मात्रे संपूर्ण टीम तयार आहे ओमसा एमटीसीची. आणि ही स्पर्धा लाईव्ह बघायची असेल तर ओमसाईवरती जा आणि यूट्यूबवरती जाऊन ओमसा एमटीसी टाईप करा आणि तदनंतर या स्पर्धेची क्लिअरिटी तुम्ही जवळून बघू शकता. म्हणजे क्लिअरिटी काय असते, क्वालिटी काय असते, एच डी क्वालिटी काय असते, ही ओमसा एमटीसी यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही सेटिंगमध्ये ॲडव्हान्समध्ये जरूर बघू शकता. 26 धावा. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑन पूल केलाय, डीप स्क्वेअर एक रिझन मधून खेळाडूला यावं लागेल. अगदी एकच धाव कंप्लीट केले. जेव्हा जेव्हा बॅटिंगसाठी स्ट्राईकला संतोष आलाय तेव्हा तेव्हा धावा बनताना पाहिलेत, धावा बनवताना पाहिलेत. संतोष आहे तर या मॅचमध्ये धावा येतील. आणि या सध्या आपण पाहिलं तर संतोषला अगदी स्ट्राईकवरती आला. शुभमला जरूर मिस करू या स्पर्धेमध्ये, तो एकटा जणी किट घातली नाहीये. 12 चेंडू 13 वरती सध्या मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग करतात मिस्टर सुहास. संतोषची बॅटिंग देखील दमदार चालू आहे. ओव्हर क्रमांक 34 सध्या वैयक्तिक दुसरी जी संदीप दादा गोलंदाजीसाठी. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने गली रिझन मध्ये आहे खेळाडू, चेंडूपर्यंत पोहोचतोय, डाव मारण्याचा प्रयत्न, खाली तर पडतील, उठून उभे राहतील पण एक खास धावेती समाधान आहे. फक्त एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडले, येस नो वे, डी धाव चुकीची आहे का, काय घडलंय, डाईव्ह लगावले. क्रिकेट हे पढावं लागेल, लढावं लागेल. माती तर अंगाला लागले, झाडतायत. एक वेळ मळका असावं पण जळकं नसावं, खास करून खेळाडूंनी. वॉट अ डाईव्ह यार, बॅट ड्रॅग केले, लगेच पोचलेत लगेच. येस अंपायर, थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये टाकलाय चेंडू. ओमसा एमटीसीला करावं लागेल. एक थर्ड अंपायर आहेत बीजी, धगधग वाढले, कारण की केपीएलचा सर्वात महाग खेळाडू सध्या डिसिजन पेंडिंग आहे. केपीएलचा महाग खेळाडू 28,000 व्हर्च्युअल पॉइंट्स कशाला बोलतात. त्या खेळाडूची विकेट यावेळी मात्र आहे की नाही चेक केली जाते. तर अंपायर क्लिअरिटी आहे, ओमसा एमटीसी क्वालिटी आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, व्हॉट हॅपन थोड्याच वेळात कळेल. अंपायर येतोय पुन्हा तुमच्याकडे आम्ही. भागाचं नाव संपूर्ण मुंबई, नवी मुंबईमध्ये केलं. तो मिस्टर आकाश, खऱ्या अर्थानं त्याची बॉडी लँग्वेज बद्दल मी त्याला ओळखलंच नाही यार. आकाश आलाय बाजूला, आकाश ये मित्रा, व्यासपीठावरती विनंती करेल. लेदर क्रिकेटमध्ये पहिला खेळाडू ज्याची निवड आपल्या भागातून झाली ना, आमची कॉलर टाईट झाली की आकाश मैदानामध्ये आल्यानंतर आम्ही उठून उभं राहतो, तो त्याचा मान आहे. वेलकम आकाश. लेदर क्रिकेटचा असा खेळाडू आहे ज्यानं टेनिस क्रिकेटमधून स्वतःचं नाव सीमारेषे पार तर नेलं, पण गावाचं देखील नाव सीमारेषे पार नेलं. वेलकम आकाश. बदल
एक्स्ट्रा धाव. बॅट बॉल टीमची टोटल आपण पाहिली तर 28 या आकड्यावरती 28. 3 चेंडूचा खेळ झालाय चेतन आणि 28 धावसंख्या ही समाधानकारक आहे का? या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आपण पाहिल्या तर सिंगल डिजिट खर्च केला गेलेत. नॉन स्ट्रायकिंगला संतोष अजूनही, सुहास स्ट्राईकला. सुहास यावेळी मात्र बिगिट करायचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून खेळाडू अगदी वेगानं येईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी वेगानं कंप्लीट केल्या जातात. आमची कल्पतरू संपूर्ण चाकेवाडी टीम तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एक धावता यावेळी मात्र जरूर कंप्लीट केली जाते. संतोष यावेळी अगदी आरामामध्ये पोहोचतोय. एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 31 ऑन अ स्कोर कार्ड. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला. 1 टू गो. एक चेंडू फक्त बाकी असेल. 5 चेंडू आतापर्यंत संपन्न केलेत. ओव्हर क्रमांक 4 ची आपण खऱ्या अर्थानं चर्चा करतोय. यानंतर टॉस असेल नीट फाईट RV11. यानंतरची खऱ्या अर्थानं टॉस असेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संतोष सध्या मात्र बॅटिंग करतोय. स्विच हिटचा प्रयत्न राहिला होता संतोषचा. निर्धाव चेंडू येतोय. ओव्हर क्रमांक 4 चा देखील खेळ संपुष्टात येतोय. आणि तदनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 31 धावसंख्या. 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय, काय घडतंय, शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा तरी खर्च होतात का, यावरती संपूर्ण आपण पाहिलं तर एक फायटिंग स्कोर अवलंबून असेल. लेट्स सी काय घडतंय या मॅच मध्ये. 31 धावसंख्या 31 एक समाधानकारक धावसंख्या चेतन आपण बोलू शकतो. मिस्टर संदीप गोलंदाजीसाठी आलेत. यावेळी मात्र आपण पाहिलं तर संदीप गायकवाड. रामदेव विकेट थोडासा आपण पाहिलं तर शरीरापासून बाहेर होता. बॅटच्या रडामध्ये होता चेंडू. स्लॉट मध्ये जो आपण बोलतो की फलंदाजासाठी हवा असणारा स्लॉट चेंडू म्हणजे लफ्ट करू शकतो, ड्राईव्ह मारू शकतो किंवा स्विच करू शकतो. हा चेंडू अगदी बॅटरसाठी त्याच्या स्लॉट मध्ये होता. निघून गेला निर्धाव. यावेळी फुलटॉस अडगी मनकरच्या साह्याने खेळून काढला. डीप स्क्वेअर एक रिझनला नाहीये खेळाडू तैनात. निघून जातोय 4 धावेसाठी. येतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात जय बजरंगबली या टीम साठी महत्वाचा चौकार महत्वाचा होता. जय बजरंगबली टीम संघाची धावसंख्या 35 ऑन स्कोर कार्ड. 31 होती. चौकाराला 35 जाऊन पोहोचते आणि धावसंख्या आता थोडीशी चमकते. राजू भाऊ अगदी विकेट किपिंग सोडून गोलंदाजापर्यंत धाव घेतली. चर्चा केल्यानंतर कान मंत्र दिलाय. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढलं जातं. या मॅच मध्ये चर्चा केली, कान मंत्र दिलाय, कुजबूज केली. ओहो विठ्ठन केला. शॉर्ट आर्म पूल केला. मिड विकेट रिजन मधून खेळाडू येतो. डीप स्क्वेअरचा खेळाडू पुढे आला. एकच धाव कंप्लीट केली जाते. शेवटच्या षटकामध्ये रिक्स घेतली जाईल का? आणि शेवटच्या षटकामध्ये रिक्स घेतल्यानंतर बॅटिंग साठी आपण पाहिलं तर संतोषवरती विश्वास ठेवला जाईल का? पुन्हा एकदा स्ट्राईक वरती तो आला आणि बॅटिंग साठी संतोष आल्यानंतर आतापर्यंत त्यानं चांगल्या पद्धतीनं बॅटिंगचा नमुना दाखवला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून तर आलाय जरूर, मात्र आतापर्यंत चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे 3. नीट फायटर आणि RV11 टॉस साठी या मित्रांनो. नीट फायटर आणि RV11 टॉस साठी या. 6-14 वरती बॅटिंग करतोय सध्या बॅटर संतोष. ओहो फसला गेलाय. फिरकी चेंडू होता. चेंडूच्या डोक्यावरून फिंगर रोल केले होते. जादूची बोट फिरवली. चेंडू टप्पा पडला, काटा बदलला, टप्पा पडला, कोण बदलला, टप्पा बदलला, मार्ग बदलला. चेंडू हवेमध्ये एकावे घेऊन चकित करून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी 2 वरती जाऊन पोहोचली. बॅटर फसला गेला. 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा.
यावेळी देखील शफल होऊन करण्याचा प्रयत्न, चेंडू तर फेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला, जागा सोडली होती संतोषनं, पोचावं लागलं जीव आकांतात घेऊन. सर पे कफन बांध के भागे ते असं म्हणायला हरकत नाही या. तब्बल आपण पाहिलं तर 1 to go. शेवटचा चेंडू बाकी आहे. कॅप्टन या नीट फायटर आणि RV11 बोथ दी कॅप्टन्स वेलकम. यावेळी देखील बी टर्न खेळला, अगदी हलक्या हाताने क्रॉस बॅटेड खेळून काढला. लॉंगर रिजन मध्ये आहे खेळाडू, फेकी त्याची पहा, फेकी पहा, वॉड थ्रो. बेल्स नाही पडलेत, मोये बेल्स पडले नाहीयेत. यालाच तर बोलतात मोये. डोक्यावरती हात लावलाय, आत्ता काय करायचं. पण ज्या 2 धावा घेतल्या त्या आता लिहिल्या गेल्या. इनिंग संपले, इनिंगचा झाला ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला होईल सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये धावा आहेत 39, 40 धावेचा आव्हान आणि टॉस साठी जाऊयात. तर टॉससाठी या टीम नीट फायटर आणि RV11. तर टॉससाठी या टीम नीट फायटर आणि RV11 आदरणीय सचिनजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस. आपण आज पाहतो व्यासपीठावरती RV11 या टीमचे संघनायक विवेकजी मोळावडे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या टीम नीट फायटर आपण टॉससाठी या. एका बाजूला दीपक पाटील तात्या, तर दुसऱ्या बाजूला विवेक मोळावडे, हे 2 संघनायक या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. कुटरे प्रीमियर लीग, माझा गाव माझा अभिमान आणि माझा सन्मान. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील कुटरे गावाची जी सध्या वाटचाल सुरू आहे आणि चांगली वाटचाल. त्याचबरोबर भाविनजी कदम साहेब आपण देखील या टॉस कबसच्या मंचावरती. भाविनजी कदम साहेब आपण देखील या. आज आपण पाहतोय कॉल कोणाचा असेल. कॉल आहे टीम RV11 या टीमचा. भाविनजी कदम टॉस कबस या मंचावरती आमच्या समवेत जोडले जात आहेत. तर टॉस केला जातो या ठिकाणी सचिनजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते. कॉल आहे टीम RV11 या टीमचा. स्विंग द कॉन. टॉस इथे जिंकला टीम नीट फायटर या टीमनं. दीपक पाटील या संघनायकाने टॉस जिंकलाय. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खेळपट्टीचा अंदाज घेतला कुठेतरी 35 ते 40 धावापर्यंत थांबवले टीम सिद्धी 11 या टीमनं. तुम्ही RV11 या टीमला किती धावापर्यंत थांबवाल. 40-45. टीम पण चांगली आहे ना, 40-45 रोखायचा प्रयत्न करू. आज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कुटरी प्रीमियर लीग 2024 एका गावातील 11 खेळाडू एकत्रित करणं सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप त्रासदायक आहे. परंतु आज जर पाहिलं तर तुम्ही गेली 3 वर्ष सातत्याने कुटरे आणि कुटरेच्या 12 वाड्या एकत्रित मिळून आज कुटरे प्रीमियर लीग एक चांगली संकल्पना आणि एक तिसऱ्या पर्वामध्ये सध्याच्या घडीला तुमची आयोजक कमिटी तिसऱ्या पर्वामध्ये वाटचाल करते. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल. तुम्ही तर बघताय आयोजन तर एक नंबरच आहे. सर्व प्लेयर सर्वांनी सहकार्य जास्त करतात. सागर सुबुगडेचं विशेष जास्त, पप्पूचं जास्त श्रेय असतं याच्यात आणि त्यांच्या मागून आम्ही असतोच सर्वजण. त्यामुळे ही सर्व व्यवस्थित होते. आता बघूया पुढे. तुपा अगदी अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं तोंड भरून कौतुक केले, कारण की सध्याच्या घडीला जर पाहिलं तर यात्रेच्या अगोदर या स्पर्धेसाठी आपला कामधंदा सोडून इथे सागर सुपुगडे, अनिकेत शेजबळ, पप्पू आहेत. सातत्याने मी येता जाता पाहत असतो की जर कुणी या मैदानावरती नसलं तरी देखील तुम्हाला सागर सुपुगडे आणि अनिकेत शेजबळ हे 2 माणसं मात्र सातत्याने या ठिकाणी दिसणार.
अनिकेत शेजबळचं तर विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय आणि संपूर्ण टीम शिवस्वराज्य पवारवाडी हा संघ या संघाचं देखील खूप चांगलं सहकार्य लाभलंय. तर जाऊयात टीम आरबी 11 टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो. अगदी तुमचा आता निर्णय मात्र बॅटिंग तुम्हाला करायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये जय बजरंग 11 पहिल्या इनिंग मध्ये 39 धाबा जमवल्या. तुम्ही किती धाबांचं टार्गेट प्रतिस्पर्धी टीम नीत फायटर या टीमला द्याल? आम्ही 50+ रनांचं टार्गेट देण्याचं इच्छिल आहे त्यांना. बघूया आता. या आयोजनाबद्दल काय सांगाल? कुटरे प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन. आज कुटरे गाव जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं चांगली वाटचाल करते, त्याचबरोबर आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कुटरे गावचा अभिमान वाढवणाऱ्या घटना सध्याच्या घडलेल्या या पर्वामध्ये आज मोनिका रामचंद्र पाटील अगदी PSI पदावरती कार्यरत झाले आणि कुठेतरी कुटरे गावाचे अभिमानाने छते आणखीन फुगले. या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन प्रत्येक वर्षी पण चांगलं असतं, ह्या वर्षी पण चांगलं आहे. आणि संपूर्ण कमिटी, अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो आणि सगळ्या कमिटीचं मनापासून आभार की त्यांनी 12 वाड्या आणि 13वं गावमधील सर्व प्लेयर एकत्र आणून हा क्रिकेटचा रंगमंच सजवलेला आहे. आणि सर्व प्लेयर आमचे शाळेतले सर्व जुने सवंगडी असतील ते सगळे एकत्र आले या निमित्तानं. कधी भेट नव्हती होत, आज आता होते. त्यामुळं कमिटीचं मनापासून आभार आणि हे असं चालू राहू द्या KPL पर्व ही सर्वांना मनापासून इच्छा. खूप चांगली गोष्ट या ठिकाणी विवेकजी मोहावडे यांनी सांगितले की कुटरे गाव ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, शाळा सुटल्यानंतर कधी एकमेकांना भेटलो नसेल, परंतु आज KPLच्या माध्यमातून प्रत्येक जण इथे 3 दिवस एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवत मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 39 ते 40 धाबांचं या ठिकाणी टार्गेट दिलं गेलंय आणि बॅटिंग टीम लगेचच या ठिकाणी सिद्धी 11 आपण आपल्या सलामीचे फलंदाज आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकूयात पाटण तालुक्याचा गुड आवाज अर्थातच किरणजी मस्कर सर यांच्या वाणीतून पुढच्या डावाची कहाणी नक्कीच आपल्या भेटीला येईल. धन्यवाद. टॉस जिंकलाय ती टीम नीत फायटर या टीमनं आणि टॉस जिंकून इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय नीत फायटर या टीमनं. जाऊया मॅचच्या दिशेनं. 40 धावेचं आव्हान आहे सिद्धी 11 या टीमला. विनंती करेल बॅटिंग करणारी टीम आता धावा खेळाडू पाठवला तरी चालेल. कार्तिक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर संदीप, द लेजंड प्लेयर, द मास्टर प्लेयर संदीप देसाई, मास्टर प्लेयर या टीमचे संतोष पवार येतोय गोलंदाजीसाठी. सध्या बॅटिंग मधून धावा तर त्यानं केलं, मात्र आता गोलंदाजी मधून त्याच धावा त्याला अडवायचे. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला चेंडू सर अगदी जाग्याहून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता
मागचा पाय तुम्ही पाहिला तर जाग्यावरतीच होता, फ्रंट फुटला थोडंसं हलवलं होतं, तदनंतर जागेहून खेळण्याचा प्रयत्न. बाई फुटवर्क नाहीये तर नेटवर्क नाहीये. नेटवर्क आहे तर रेंज आहे, फुटवर्क आहे तर बॅटर रेंज मध्ये आहे. 40 धावेचे आव्हान या मॅच मध्ये ठेवले. सिद्धी 11 टीम सध्या बॅटिंग करते. ओहो थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम दी बॉडी. चांगली गोलंदाजी, कठोर गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. चेंडू फिंगर रोल केले जातात. चेंडूला थोडासा आपण पाहिलं तर टर्न दिला जातोय. पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र मिस्टर संदीप देसाई सध्या मात्र आपण पाहिलं तर जातात बॅटरकडे, थोडीशी चर्चा करतात कार्तिक सोबत या मॅच मध्ये कशा पद्धतीने धावसंख्या करावी आणि या मॅच मध्ये कशा पद्धतीने पहिली ओव्हर खेळावी या सर्व गोष्टींची चर्चा मात्र सध्या केली जाते. मिस्टर संदीप देसाईंच्या माध्यमातून बराचसा कानमंत्र दिलाय नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरनं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. ओहो बॅक क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेतन तू मगासपासून आपण चर्चा करतो की फलंदाजाचा मागचा पाय फक्त तसाच आहे आणि पुढच्या पायाला थोडंसं आपण पाहिलं तर फुटवर्क भेटतंय. जेव्हा मोबाईलमध्ये नेटवर्क आहे तेव्हा तो रेंजमध्ये, फलंदाजामध्ये जेव्हा फुटवर्क आहे तेव्हा फलंदाज नेटवर्कमध्ये रेंजमध्ये. आणि सध्या आपण पाहतो फुटवर्क नाही आहे, नेटवर्क नाही आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न बिगित खेळलाय हवेमध्ये. एक खेळाडू चेंडू खाली जातोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न पण ही होती अवघड थोडीशी कॅच. मात्र अगदी चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. प्रयत्न चांगले राहिलेत, प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये. यश भेटेल नाही भेटेल नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्न तर झालाच पाहिजे. 4 चेंडूचा खेळ सध्या झालाय. ओहो ब्लेड आउट बॅटर गॉन. फलंदाज कार्तिक चालला माघारी. पहिला 3 चेंडूवरती ज्या फलंदाजाला त्रास दिला अखेरीस चले जावचा इशारा केलाय. कार्तिक बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तुषार पवार. पॉवर दाखवावी लागेल या मॅच मध्ये तुषार पवारला. आणि मिस्टर KPL ची चर्चा करतो की मिस्टर KPL कोण असेल या वर्षातला, कारण की तुम्हाला 100पेक्षा वेगळा खेळ करावा लागेल आणि जो 100पेक्षा वेगळा खेळ करतो तो चमकतो. वन टू गो. 3 चेंडू पहिले डॉट आले जिथे त्रास दिला बॅटिंग करत असताना कार्तिकला. तदनंतर आपण पाहिलं तर संदीप देसाई या मॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरतील, ट्रम्प कार्ड असतील खऱ्या अर्थानं संदीप देसाई. कारण की त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे आतापर्यंत आपण पाहिलं तर चेसिंग करत असताना जी शैली हवी आहे तो संपूर्ण अनुभव त्यांच्याकडे मात्र जरूर आहे. पण नॉन स्ट्राईकला सध्या मात्र त्यांना पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ही ओव्हर अशीच संपन्न झाल्या. बॅटिंग करणारी टीम नाराज असेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा तर आल्या नाहीये, 2च फक्त स्कोर कार्डवरती. मात्र एक फलंदाज माघारी गेला आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमनं खेळपट्टीला आपल्या प्रेमामध्ये पाडून घेतल्या. KPL कुट्रे प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं सर्व खेळाडू एका किट मध्ये तुम्हाला दिसतात. ब्लॅक ट्रॅक आहे, शूज आहे, प्रत्येकाच्या डोक्यावरती कॅप आहे आणि ही संपूर्ण किट कुट्रे प्रीमियर लीगनी कंपल्सरी केले. म्हणजे तुम्हाला अगदी सध्या आमचे संपूर्ण स्पॉन्सर्स स्क्रीनवरती दाखवले. ओमसाई MTCच्या माध्यमातून सध्या स्क्रीनवरती तुम्ही आमचे सर्व स्पॉन्सर तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर अजित सध्या मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. अजित कोळेकर. खेळाडूंची पूर्ण नावं देणं देखील महत्वाचं, कारण की बरेचसे अजित असतील पण या अजितचे विकेट दुसऱ्या अजितच्या नावावरती गेले तर बेस्ट बॉलरसाठी खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम येतो, कारण की सायकलचा विषय आहे आणि अशा वेळी नावं योग्य देणं ते देखील महत्वाचं आहे.
हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फक्त मिड विकेटला खेळून काढला, जागा ते शोधून काढले. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होऊ शकतो, दुसरी धाव देखील वेगानं प्रयत्न केला, 2 धावा अगदी वेगानं. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं, पहिल्या ओव्हरमध्ये कार्तिक मोठे फटके मारण्यासाठी गेला, सगळे चेंडू बिग हिट करण्यासाठी गेला, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये काय झालं की मिस्टर संदीप यांनी हलक्या हाताने मिड विकेटला चेंडू ढकलला, 2 धावा घेतल्या. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे, म्हणून तर बरेचसे युद्ध तलवारीच्या धारेवरती नाही, बुद्धीच्या कल्पकतेवरती जिंकल्या जातात. आणि ही खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे, आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जातो. पुन्हा मिड विकेट रिझन, क्रॉस बॅटेड, मिड विकेटला चेंडू वेगाने जातोय, 4 धावेसाठी अप्रतिम फटका, अप्रतिम स्ट्रोक निघून जातोय KPLचा चौकार. आज तो दिवस आहे जिथे प्रत्येक जण खुर्चीला खुर्ची लावून बसेल, अगदी एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून बसेल आणि एकमेकांसोबत चर्चा करेल. आज राजकारणाच्या चर्चा होणार नाही, आज क्रिकेटची चर्चा होईल. पक्ष क्रिकेट आहे, धर्म क्रिकेट आहे, जात माणुसकी आहे, आणि प्रत्येक जण इथे एकवटला जाईल. कारण की 12 वाड्यांना एका गावाला एकत्र आणण्याची ताकद जर कशात असेल तर ती KPL शिवाय दुसऱ्या कशामध्ये नाही आहे. KPL मोठं या पंचकृषीमधला वर्ल्ड कप आहे, इथली जत्रा नाही तर महाजत्रा आहे ही KPL आहे. आज प्रत्येक जण खुर्चीला खुर्ची लावून बसला. ही वेळ वर्षातून 3 वेळाच येते, म्हणजे KPLचे 3च दिवस असे असतात जेव्हा प्रत्येक जण एकमेकांच्या जवळ खांद्यावर टाकून बसतो आणि गप्पा रंगवतो. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते अगदी 8 या आकड्यावरती, 8 धावसंख्या. अपकट करण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा राईज होतोय, कुठल्या स्पॉटवर पडला, थोडासा राईज झाल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. गुड अंपायरिंग, दोन्ही पंचांच्या माध्यमातून चांगली अंपायरिंग आजच्या दिवसभरामध्ये सुरुवातीपासून आपण पाहिली. पुन्हा हलक्या हातानं फक्त टच केला, पुश करो खुश रहो, 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसरं षटक आपण पाहिलं तर अगदी 4 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर चौकार, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर एक सिंगल, आणि धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती, 9 ऑन अ स्कोर कार्ड. यानंतरच्या मॅचमध्ये नीट फायटरने टॉस जिंकला. बॅकफूट पंच केलाय, आहे खेळाडू बांधावरून उडी मारून मात्र निघून जातोय, पण तोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू अगदी नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. बऱ्याच अडचणी तुमच्या समोर आहेत, त्याच अडचणींच्या वरती तुम्हाला उभं राहायचं आहे, बांधावरती उभं राहून पुढचा प्रवास चालू करायचा. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, अडचणी आणि बांध हे आडवे येतातच. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. पुन्हा पंच केला, हॅमर केला, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 सेकंड, थर्ड बाउन्सला अगदी सीमारेषेजवळ आउटफील्डला थांबला, आणि तदनंतर मात्र अगदी धावा कंप्लीट केल्या गेल्या आत्ताच्या. येस, 2 धावा आत्ताच्या मात्र कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 2चा देखील खेळ संपला, आणि पूर्वार्धानंतर उत्तरार्धामध्ये जेव्हा आलो आपण तेव्हा धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक असेल, लक्षात घ्या, पाणी भरून ठेवा फक्त तुम्ही. 3ऱ्या ओव्हरमध्ये ड्रिंक ब्रेक आहे, पाणी भरून ठेवा. फक्त बॉटल्स भरून ठेवा, कारण की वेळ लागणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण ड्रिंक ब्रेक देतोय, खेळाडूंनी बसून पाणी प्या, ते देखील आम्ही सूचना करतोय. जास्त थकला असेल तर पाणी नका पिऊ, चूळ भरा, ते देखील आम्ही सूचना करतो. कारण की या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, कारण की तुम्ही आत्ता सुरुवातीपासून उभं राहून पाणी पिताय तर शेवटच्या मॅचला तुम्हाला क्रॅम्प येतो, आणि त्याचं कारण असतं की तुम्ही उभ्यानं पाणी पिणं, डिहायड्रेशन. 2 षटकांचा खेळ, टीमची टोटल आहे फक्त 13, आणि मॅच मी म्हणेल एक चांगल्या स्कोअरवरती सध्या चालू आहे. बॅटिंग करणारी टीम, सुहास पवार सध्या गोलंदाजीसाठी आलेत, कारण की एक चांगली टोटल सध्या आपण पाहिली तर ज्या पद्धतीने मिस्टर संदीप देसाईंची बॅटिंग चालू आहे त्याला साथ देत आहेत मिस्टर तुषार. ज्या पद्धतीने आतापर्यंत साथ दिली गेली आहे ती चांगल्या रीतीनं दिली आहे. विकेट सांभाळून खेळलं तर धावसंख्या एक चांगली बनवू शकते, कारण की पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट पार्टनरशिप असेल या मॅचमध्ये. आमचे प्रदीपजी सुतार त्यांची देखील, म्हणजे वर्षातून भेटणारे हे व्यक्ती, कुठे प्रीमियर लीगला भेटणारी मान्यवर आहेत. प्रदीप सुतार असतील, इतर मान्यवर असतील, म्हणजे KPLला यायचं आणि या व्यक्तींना भेटायचं,
आणि हे भेटत नाही डायरेक्ट मिठी मारतात. असे सगळे मान्यवर इथे जरूर भेटतात. मित्रपरिवार भेटतो KPL ला. चला स्पीडअप घ्या प्लीज. 2 षटकांचा खेळ. धावसंख्या आहे 13. हो थोडासा सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाजीसाठी अगदी मिस्टर सुहास पवारला यावेळी मात्र बाहेर काढले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये महत्वाची ओव्हर ठरू शकते. थोडंसं आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाऊ शकतं का. सोडून दिला हा देखील चेंडू. आपण पाहिलं तर थोडेसे सरप्राईज राहिले तर स्वतः बॅटर, कारण की त्यांना वाटलं चेंडू अगदी निघून जाईल. व्हाईटसाठी मात्र चेंडू थोडासा इंचभर आतमधून निघून जातोय. निर्धाव चेंडू. पहिला व्हाईट आला, तदनंतर निर्धाव चेंडू. हो यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी शरीराचा वेध घेतोय. कुठली धाव दिली नाहीये. ओव्हर क्रमांक 3 ची आपण चर्चा केली की सुहास पवारनं आज बरंचसं प्रभावित केलंय. म्हणजे बॅटिंग करत असताना देखील सुहास पवार दिसून आले. 17 चेंडू 22 धावा त्यांनी ठोकलेत. आणि गोलंदाजी करत असताना देखील आतापर्यंत 2 चेंडूमध्ये एकच धाव ती देखील व्हाईटची त्यांनी खर्च केल्या. म्हणजे गोलंदाजी मधली लिलेया त्यांनी आतापर्यंत चांगली दाखवून आले. सूर चांगला धरलाय त्यांनी, गवसलाय सूर गोलंदाजी करत असताना. सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा. शफल होता, सोडून देतात. व्हाईट बॉल निघून जातोय. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या मॅच मध्ये तब्बल 40 धावेचं आव्हान आहे. आणि या 40 धावेच्या आव्हानासाठी सध्या सिद्धी 11 बॅटिंग करते. या टीमच्या संदीप देसाई आणि तुषार. ओहो ऑन टो खेळण्याचा प्रयत्न. यावेळी हलक्या हातानं ते खेळले. विकेट किपर आपण पाहतोय. चेंडू तर गॅदर केला, पण एक हुलकावणी दिली गेली, जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. आणि तदनंतर 3 चेंडूचा खेळ अद्याप झालेला. 2 वाईट त्याच्यामध्ये जरूर आलेत. थोडासा बाहेर ठेवला. यावेळी मात्र क्रॉस बॅटर खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक अगदी बांधाला चेंडू अडतोय, पण 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. वॉड थ्रो अप्रतिम फेकी केली गेली. बरेच खेळाडू असतात जे प्रॅक्टिसमध्ये सातत्याने असल्या कारणाने त्यांचे थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचले जातात. टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. हो हलक्या त्यांना अप्पर कट करण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटला खेळाडू. थोडासा बाहेर चेंडू, अलीकडे चेंडू जरूर लँड झाला. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न. आणि धावसंख्या 18 या धावसंख्येवरती 18. ओहो हवेमध्ये मिड विकेट रिझन, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मात्र ही कॅच जर बनवली असती तर बनली असती. कॅच आपल्या जवळ येत नाही, चेंडू आपल्या जवळ येत नाही. चेंडू पर्यंत आपण पोहोचावं लागतं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. समीकरण आपण पाहूयात काय आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. ड्रिंक ब्रेक आहे. 12 चेंडू 21 धावा हे समीकरण या मॅचचं. आणि सध्या आपण पाहिलं तर धावसंख्या 19, 12, 21 समीकरण.
चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. ड्रिंक ब्रेक थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. येणारे 12 चेंडू आणि 21 धावेची गरज. 12-21. ड्रिंक ब्रेक मध्ये मॅच बनते तरी बिघडते तरी. एक तो निखरतीये वरना बिखरतीये. कारण की ड्रिंक ब्रेक एक असा असतो ज्याच्यामध्ये टीम मिटिंग केली जाते. पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते मॅचची. बरेचसे प्राइज आहेत म्हणजे मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे आणि मेडल आहे. आणि एका मॅच मध्ये जो सर्वात जास्त 6 मारेल त्याच्यासाठी सनग्लासेस आहे. वाव. गोलंदाजीसाठी यावी संतोष आलाय पुन्हा एकदा. क्रमांक 4 इम्पॉर्टंट आहे कारण की समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू 21 समीकरण आहे. या मॅच मध्ये ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल जी संतोषची आहे. कारण की जर T20 आहे तर 19वी ओव्हर इम्पॉर्टंट असते. 5 ओव्हरची मॅच आहे तर 4थी ओव्हर इम्पॉर्टंट आहे. आणि या टीमचा हुकमी एका ट्रम्प कार्ड संतोष आलाय गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर आपण पाहिलं तर तुषार आहे आणि संदीप दादाला तर आता रिक्स घ्यावीच लागणार आहे कारण की इरादे त्यांना स्पष्ट करावे लागणार आहेत. 12-21. बरोबर बोललो ना. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू अगदी निर्धाव जातोय. या मॅच मध्ये रिक्स घ्यावी लागेल. रिक्स घेतल्याने तोटा होतो जग सांगतो पण रिक्स घेतो तो मोठा होतो इतिहास सांगतो. रिक्स घेतली जाईल का या मॅच मध्ये. जर तुम्हाला वेगळं काय करायचं तर 100पेक्षा उठून दिसा. हिरा तर प्रत्येक जण आहे. पंच करण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये चेंडूचा ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. वाव. एकाच धावेचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. केपीएल मध्ये आलो आणि अमित दादाला नाही भेटलो तर केपीएल पूर्ण होणार नाहीये. कारण की केपीएल आणि अमित दादाच्या घरची चहाने नाती घट्ट होतात. आणि केपीएल आणि अमित दादाच्या घरची चहा ही नाती आमची घट्ट करणारी एक छोटीशी भेट असते. वेलकम अमित दादा. चॉकलेट बॉय यंग खेळाडू या केपीएल मधला. अगदी एक सिंगल यावी कंप्लीट केली जाते. धावसंख्या अगदी 21 धावसंख्या. बॅट पुन्हा स्विंग केली जाते. या मॅच मध्ये येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू मॅचचा दबाव वाढवतोय कारण की समीकरण या निर्धाव चेंडूने मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच आपण पाहिलं तर येणारे तब्बल 8 चेंडू आणि 19 धावेची गरज. 8 चेंडू 19 धावा 8 चेंडू मॅच बनत चालल्या बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आहे खेळाडू. चेंडू खाली. कॅच फर्स्ट सेकंड थर्ड सारे गमाफा. विकेटचा पतन. व्हॉट अ मॅच यार. बनली ही मॅच. मिस्टर संदीप देसाई आहेत मॅच मध्ये पण संदीप देसाई मॅच मध्ये असून मॅच मध्ये नाही आहेत कारण की त्यांना आणलंच नाहीये स्ट्राईकवर. जी आणि ही जमाची बाजू आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये सेकंड इनिंग मध्ये षटकार आला नाहीये. ही जमाची बाजू आहे गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी. 1 to go. नवीन बॅटर. सोहम पुढे येतोय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातोय.
या देखील ओव्हरची समाप्ती होते. आता समीकरण येणारे तब्बल 6 चेंडू आणि 19 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग नाहीये, सुपर ओव्हर आहे. म्हणजे येणारे 6 चेंडू 19 धावा, 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू, म्हणजे 6 चेंडू 3 षटका 3 षटका 6 चेंडू आले तरी मॅच बनेल. चांगली गोलंदाजी संतोषची राहिले या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर संतोषने 2 धावा दिल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये संतोषने देखील 2च धावा दिल्यात. म्हणजे संतोषने 12 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन 2 विकेट घेतलेत. वाव, चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. गोलंदाजाची शैली त्याच्या पॉइंट, त्याच्या पूर्णपणे स्कोर कार्डवरती गोलंदाज ठरवला जातो, कारण की त्याचे आकडे काय बोलतात त्याच्यावरती गोलंदाजाची चर्चा होते. आणि समीकरण आपण या मॅचला आपण पाहिली तर अगदी 6 चेंडू आणि 19 धावेची गरज. 3 षटकार आले तर मॅच बनेल, टाय होईल आणि सुपर ओव्हरचा धमाका बघायला भेटेल. जितेंद्र पवार 40+ क्रिकेट आणि 40+ अनुभवी खेळाडू सध्या मात्र आपण पाहिले तर गोलंदाजीसाठी येत आहेत. आमची उमेशजी मोरे साहेब वेलकम, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. KPLच्या माध्यमातून आमचे मोरे ट्रान्सपोर्टचे सर्वे आहेत. उमेशजी पवार साहेब वेलकम, उमेशजी मोरे साहेब वेलकम, आपलं देखील मनपूर्वक अधिक स्वागत. 6-19 यावेळी सुरेख फटका, डीप स्क्वेअर एक रिझन आहे. खेळाडू चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. कॅच तर सुट्टी आहे पण मॅच सुट्टी आहे का? चौकार निघून जातोय, कहाणी बदलते, वेळ येते चांगली आणावी लागते. वाईट वेळ न बोलवता येते पण वाईट वेळ मुक्कामाला नसते. व्हॉट अ मॅच यार. समीकरण 5 चेंडू आणि आता 15 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. 5 चेंडू 15 धावा, 15 धावा 5 चेंडू या मॅच मध्ये. जोपर्यंत आपण पाहिले तर मिस्टर संदीप देसाई आहेत, मॅच ऑन आहे. संदीप आहेत, मॅच जिवंत आहे. संदीप आहेत, मॅच मध्ये आग आहे. संदीप आहेत, मॅच मध्ये दिवाळी आणि संदीप आहेत तर पॅव्हिलियन मध्ये उत्साह. या मॅचचा एकमेव बॅटर आहे ज्याच्यावरती अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असेचा एकमेव किरण आहे संदीप देसाई. हो, सोडून दिल्या वाईट बॉलचा इशारा. कहाणी बदलते, कहाणी बदलावी लागते. पुस्तकाचं एक पान फाटलं म्हणून धडा कधी संपत नसतो. पान पलटी अध्याय दुसरा आणि अध्याय आत्ता चालू झाला. हा अध्याय आत्ता चालू झाला, शेवटच्या ओव्हरमध्ये चालू झालाय. पान पलटी केलं, नवीन धडा चालू केला संदीप देसाईंनी. पुढे आलेत, बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझनला 1 बाउंड. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक फसतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या जातात. मॅच बनवली जाते, मॅच बनवण्यासाठी बनवणारा हवाय, घडवली जाते, घडवणारा आहे, रंगवली जाते ही मॅच. कहाणी बदलता येते, कहाणी रचणारा हवा. येणारं समीकरण 4 चेंडूनी 12 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. 4 चेंडू 12 धावा, 12 धावा 4 चेंडू, 4 चेंडू 2 षटका, 2 षटका 4 चेंडू, 4 चेंडू 3 चौका, 3 चौका 4 चेंडू. समीकरण सोपं आहे या मॅचचं. का मॅच बनले यार. 4-12 अप्रतिम मॅच आहे. सोडून दिला जातोय का? धाव तर घेतली नाहीये. लेग स्लिपला खेळाडू अगदी तैनात आहे. हा चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल. समीकरण बदललं जात आहे. 3 चेंडू आता 12 आलंय समीकरण या मॅच मध्ये. 3-12 3-12 डॉट बॉल. ओहो, सुरेख फटका आहे. खेळाडू त्याच्या आवाक्या अगदी बाहेर आहे. चेंडू काय घडतंय दक्ष स्पोर्टच्या जवळ बरंच काय घडलं गेलंय आणि तिथे मात्र आहेत दक्ष स्पोर्टचे सर्व खेळाडू. निघून जातोय 4 धावेसाठी चौकार आणि या मॅचची कहाणी पुन्हा बदलली जाते. कारण की विकेट किपरने बोलवले आता गोलंदाजाला. 1 2 3 4 खेळाडू आता गोलंदाजाच्या जवळ. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी तब्बल आपण पहिली तर 8 धावेची गरज आहे. मॅच जर टाय होते तर सुपर ओव्हर.
म्हणजे प्रेक्षक बोलत असेल बघायचे आम्हाला सुपर ओव्हर, म्हणजे बॅटिंग करणारी टीम बोलत असेल की सुपर ओव्हर नको आहे, गोलंदाजी करणारी टीम बोलत असेल सुपर ओव्हर नको आहे, पण प्रेक्षक बोलत असेल सुपर ओव्हर हवी आहे, बघायची आहे. आणि KPL मध्ये सुपर ओव्हर होते का हे देखील प्रेक्षकांना जवळून बघायचं आहे. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू, 2 चेंडू 2 चौकार. मॅचची कहाणी या चेंडूवरती अवलंबून आहे. सुरेख फटका निघून जातोय. क्रंचिंग ऑफ दी साउंड. मैं झुकेगा नहीं साला, मैं झुकेगा नहीं, मैं ठोकेगा, मैं रुकेगा नहीं. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या अगदी बाहेर उचलला आणि फेकून दिला 6 धाबेसाठी. काय फटका उचलला. आता 1 चेंडू 2 धाबेची. आता 1 चेंडू 1 आली तर सुपर ओव्हर. प्रेक्षक बोलत असेल होऊ दे सुपर ओव्हर. गोलंदाजी करणारी टीम खेळाडू येतोय, चर्चा करतोय, कान मंत्र देतोय. आपला मित्र जेव्हा वाट भरकटतो तेव्हा मित्रच असतो येऊन सांगतो की ही वाट भरकटलेली आहे, दुसरी वाट योग्य आहे. या वाटेवरती काटे टाकणारे आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू 2 धाबेची गरज आणि 15 चेंडू 27 वरती बॅटिंग करतात. चेतन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. वॉट अ मॅच. पहिली मॅच KPL ची अशी दर्जेदार. ऑप्शनच्या वेळी चर्चा झाली की मॅचेस मध्ये मजा येणार आहे, कारण की प्रत्येक टीम ही टाईट बनले, प्रत्येक टीम ही वजनदार बनले. कोणत्याच टीमला हलक्यात कोणीच घेऊ शकत नाही, कारण की प्रत्येक टीमकडे हुकमी 1 3 ते 4 आहेत. 1 चेंडू 2. वॉट अ मॅच. KPL पाहताय, KPL अनुभवताय, KPL जगताय, KPL ऐकताय, KPL खऱ्या अर्थानं खेळताय. 1 चेंडू 2 धाबेची गरज. यावेळी अगदी हुक केला. एक धाव तर कंप्लीट केली जाते. विजयाची दुसरी धाव जर झाली तर कदाचित फेकी केली जाते आणि विजयाची दुसरी धाव यावेळी मात्र फसली जाते का. व्हॉट हॅपन. अंपायर कॉल येतोय. थर्ड अंपायर. आता ज्यांचे हृदयाचे ठोके होते ते वाढले गेलेत. हृदयाचे ठोके वाढलेत. ज्यांना हृदयाचा त्रास आहे बाई हट जाओ. ज्यांना हृदयाचा त्रास आहे बाई हट जाओ. ही मॅच तुमच्यासाठी नाहीये. लेग अंपायर तुम्हालाच आहे. अंपायर कॉल सॉफ्ट डिसिजन आउट आणि थर्ड अंपायर आम्ही घेतोय. ओ यू टी आउट. ओ मॅच बनवली. हातात होती मॅच. घेऊन गेले. सुपर ओव्हर बघायला भेटेल KPL मध्ये. पहिलीच मॅच सुपर ओव्हर. सुपर ओव्हर पहिलीच मॅच. अंपायरचं कौतुक आहे, त्यांनी सॉफ्ट डिसिजन दिला होता. चला एक छोटासा ड्रिंक ब्रेक तर बॉलिंग करणाऱ्या टीमने मागवलं, पण लक्षात घ्या आज 8 मॅच कंप्लीट करायचे मित्रांनो. 8 मॅच कंप्लीट करायचे, कारण की 3 दिवसाची मॅच आहे. लोड नाही घ्यायचा. 12 वाजत आलेत. सुपर ओव्हर. येस ऑफकोर्स चेंडू तोच राहील. न्यू बॉल येणार नाही, कारण की 1 ओव्हरची मॅच आहे. सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच यार. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू तू मे रन धुमारी रन संग्राम पैसा वसूल मॅच होती पहिली. जे एका साईडला जिंकण्याचा आनंद होता तर दुसऱ्या साईडला हारण्याची भीती होती. या दोघांच्या मध्ये आमची खेळपट्टी होती.